वेळ माणसाला सर्व काही शिकवते. वेळेपुढे कोणी लहान मोठा नसतो. वेळेबरोबर सर्व गोष्टी समजतात, पण काही गोष्टींसाठी वेळच यावी लागते. ते आपल्या हातात तर मुळीच नसते. जसं चांगलं घडण्यासाठीही वेळ द्यावा लागतो, तसं वाईट सुधारण्यासाठीही वेळ जावा लागतो. आयुष्यात प्रत्येकाची वेळ येते. कुणाची वेळ येते तर कोण वेळ आणतो. समजत नाही माणसं अशी का वागतात. तोंडावर गोड आणि पाठीमागे मात्र तिरस्कार करतात. वेळ प्रत्येकाची येते. ऐकून घेण्याची आज माझी आहे, उद्या तुमची असेल. वेळ प्रत्येकाची येते, पण ती योग्य वेळीच येते. काही व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात खूप गरिबी अनुभवली असेल, किंवा एखाद्या गोष्टी जे करता त्या ठिकाणी नेहमीच तुमच्या पदरी अपयश आलं असेल. यात एक गोष्ट तर नक्की तुम्हाला अनुभवायला मिळाली असेल. चांगले व वाईट अनुभवही पदरी पडले असेल. त्यामुळे खरं तर तुम्ही कदाचित आज तितके मजबूत आहात, तितके राहिले नसता. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही, एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो व सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो. चंद्रानं सूर्याशी कधी स्पर्धा करायची नसते आणि सूर्याने सुद्धा चंद्राबरोबर कधी स्पर्धा करायची नाही. कारण चंद्र पण चमकणारा आहे व सूर्य पण चमकणाराच आहे, पण आपापली वेळ यावी लागते, एवढंच लक्षात असू द्या. नातेसंबंधाच्या बाबतीतही काही जणांनी बरेच वाईट चांगले अनुभव ही घेतले असतील. विवाहिक जीवनात कधी जोडीदार यांच्यातही वाद होतात, कधी अबोला, पण कालांतराने वेळेनुसार दोघांनाही आपापल्या चुका कळतात. म्हणजेच वेळ कधीच थांबत नाही, परंतु वेळेनुसार सर्व काही ठीकच होत असतं. आपलं हे आयुष्य हे विविध रंगांनी गोष्टींनी भरलेलं आहे. सर्वच गोष्टी सुरळीत असतील असे कधीच होऊ शकत नाही, कारण हे आपलं आयुष्य सुख व दुःख या दोन्ही रंगांनी भरलेलं आहे. तसं गोड व कडू आठवणीही आयुष्यात भरलेल्या आहेत. परंतु आयुष्यात कोणतीच गोष्ट ही कायम नसते. हे आयुष्याचे चक्र सतत सुरूच राहते. वेळ ही आपल्याला खूप जखमा देते. म्हणूनच खडाळ्यात फूल नाही तर काटे असतात. आपलेपणा सर्वच दाखवतात, पण आपले कोण ही आलेली वेळच दाखवते. आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेळ ही आपल्यावर आलेली वाईट वेळ असते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट प्रसंगासाठी व्यक्ती नेहमी दुसऱ्याला जबाबदार धरत असतो, दोष देतो. या महत्त्वाचा तुमचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा असतो. आपला दृष्टिकोन व विचार जसे असेल तसंच तुम्ही घडत असतात व समोरचं जगही तुम्हाला तसंच दिसतं. यात संयम, स्वतःवरील अतूट विश्वास व आत्मविश्वास खूप मोलाचा ठरतो. ही वेळ देखील निघून जाईल, फक्त एक विचार तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा. जसा पक्षी जिवंतपणी किड्यामुंग्यांना खातो, परंतु तोच पक्षी जेव्हा मरतो तेव्हा याच किड्यामुंग्या त्या पक्षाला खात असतात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेट अँड वॉच. वाट नक्की पहा. जे जे तुम्हाला आज त्रास देतील त्यांना दुप्पट त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण सृष्टीचा नियमच आहे. जसं तुम्ही कराल तसंच तुम्हाला भरावं लागेल. परंतु काही माणसं ही खरंच जगावेगळी असतात. कितीही मोठं संकट येऊ द्या, ते मात्र निधड्या छातीने प्रत्येक वेळी जोमानं संकट व वादळं हुसकावून लावत असतात, लढत असतात, हार कधीच मानत नाही. यात एक ना एक दिवस यश हे नक्कीच प्राप्त होतं. देवाप्रमाणे वेळेचाही आदर करायला शिका. वेळ ही कधीच खोटे वाईट मुखोटे जगासमोर आणत असते. वेळ ही खूप बलशाली असते. आपण सर्व थांबू शकतो, परंतु वेळेला कधीच थांबू शकत नाही. वेळ तिच्या मर्जीची मालकीण असते. ती कधीच कोणाचं ऐकत नाही व कधी कोणासाठी थांबतही नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, वेळ जेव्हा पलटते तेव्हा सर्व काही पलटतं. त्यामुळे चांगल्या वेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा. वेळेसाठी एक सुंदर लाईन आठवते, श्वास घेतो तोवर जगून घ्यावं छान, झाडालाही कळत नाही कळेल कोणतं पान. श्वास घेतो तोवर जगून घ्यावं छान, झाडालाही कळत नाही कळेल कोणतं
पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. नाहीतर नुसता स्वार्थ आहे. म्हणून आपल्या जीवनात वेळेला महत्त्व द्या, कारण ही वेळ कधी कोळशाचा हिरा करेल व हिऱ्याचा कोळसा करेल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःवर गर्व कधीच करू नका. आपल्या जीवनात वेळेला महत्त्व द्या.